चुलीवरचे कोंबडी वडे. तर गाईस आज संक्रांत असल्यामुळे आज आपल्या चुलीवरचं चिकन खाप मिळणारा. चला तर मग बघूया. तर आईनं तो चुलीवर टोप ठेवला ना, मग काहीच भाजून घेतला. मांजरा नसते चुलीच्या पड्यात मग आणि काहीच बनवून घेतलं ना खाली. काही बनवलं आता चिकन. डबरा आहे. आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट मस्त कांदा याच्यात मिक्स करून घ्यायची. मग त्यानंतर मसाला टाकणार ते चिकन. त्याच्यानंतर मसाला टाकून मग शिकायचं. गरम मसाला, चिकन मसाला आणि आपलं घरगुती मसाले टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं. कलर बघ असलेला कलर. आणि आता चिकन टाकणार. की मिक्स करून घेतलेला. कलर एकदम भारी आहे. आता मीठ चवीनुसार मीठ. मिक्स करून झाला. आता टाकली करून 20 मिनटं ठेवायचा आणि 20 मिनटं काढायचा. आई यातमध्ये चिकन मध्ये टाकण्यासाठी वाटप लागतं. बघूया झालं. 15 मिनटं झालेली आहेत. आणि कलर बघा चिकनला कसायला. वास पण एकदम मस्त आहे. आणि वाईटवर पाणी टाकलेलं नव्हतं, वाफेर ठेवलेलं होतं. त्यामुळे चिकनला आपणच पाणी सुटलं. आता वाटप टाकतो. वाटप टाकून झालं. आता परत टाकणा मारून पाहिलं. वाढल्यावर ठेवला वडे तळूची सुरुवात.
कढई तापत ठेवले ना आणि पीठ मागाशी मिळून ठेवले ना तर आता आणि वडे करू सुरू. हा बघा वड्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि त्याचे कमा वडे. चला तर मग बघूयात. या वड्याचा साचा त्याचे तू वडे पुरे सगळं करू शकतो. आणि हे पीठ आणि आईने या पिठात निखार घालून ठेवलेला त्यामुळे पीठ चांगलं यायचं आणि वडे नरम होतं त्याचं. कढईत तेल टाकून घेतलं ना आता वडे बनवून सुरुवात. साच्यात जरासं तेल लावून घ्यायचं आतमध्ये म्हणजे वडे चिकटत नाही. असे गोळे करून घ्यायचे आणि साच्यात टाकायचे अलगद. बघा वडं तयार. पहिलं वडो तयार. मस्त एकदम तेल तापला बुडबुडायचं. आणि या बाजूला आपलं चिकन शिजता. अकडे पडो सर काही नकडे दुसरं त्या दुसरं वडे टाकल्यानंतर मग पहिलं काढून टाकलं. चला बाकीचे नंतर झाल्या दाखवतो. वडे तयार झालेले. कोंबडी वडे तयार झाले आहेत. कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.